नमस्कार, मी जगदीश देशमुख. जय महाराष्ट्रमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. दिवसभरातील सगळ्या महत्त्वाच्या बातम्या पाहूया. सुरुवातीलाच बातमी आहे ठाकरे गटाच्या निर्धार मेळाव्याची. मुंबईवर 2 व्यापाऱ्यांचा डोळा आहे असं उद्धव ठाकरे यांनी या निर्धार मेळाव्यातून विरोधकांवर निशाणा साधलाय. भाजपला मुंबई गिळायची आहे असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय. उद्धव ठाकरे यांनी अमित शहा यांच्यावर जहरी टीका केली आहे. अॅनाकोंडाला मुंबई गिळायची आहे असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय. आता आपण पेंग्विन आणले, त्याच्यामुळे लाखो पर्यटक तिकडे वाढले. नक्कीच मला त्याचा अभिमान आहे. आणि पेंग्विन आणल्यानंतर काही पेंग्विनच्या बुद्धीची आणि उंचीची माणसं आपली टीका करते, ते सोडून द्या. पण ॲनाकोंडा म्हणजे सगळं गिळणारा साप, आणि तो आज येऊन गेला इकडे, भूमिपूजन करून गेला. त्यानं मुंबई गिळायची. बरं, गिळणार ती गिळणार, तुला कशी गिळून देतो बघतो. नाही, तुझं पोट फाडून बाहेर आलं तर नावाचं नाही. आपल्याला तर अख्खी मुंबईच नव्हे तर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये हे काम करायचे, आणि त्याची सुरुवात मुंबईपासून करायची. कारण मुंबईवरती कोणाचा डोळा तुम्हाला माहिती आहे, खास करून 2 व्यापाऱ्यांचा. नाही, ते तुमच्या मनातलं मला माहिती आहे, पण ते मी माईकवर नाही बोलू शकत. तुमची ब्रह्मचार्याची पिलावळ आहे. एकेका ब्रह्मचार्याला 40-40 पोरं झाली कशी? आणि मग ब्रह्मचार्याला जर का 40 पोरं होत असतील तर मला ते तुकाराम महाराजांचा अभंग आठवला. आणि तीच परिस्थिती भाजपची झाली. गाढवही गेले आणि ब्रह्मचारीही गेलं.